नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मिरज। आज आपण CPR ह्या विषयावर बोलणार आहोत। CPR म्हणजे काय तर कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन। आज हा शब्द फार लोकांना माहीत आहे की CPR म्हणजे काय, पण हा कसा करतात याच्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून माहीत नसतात। तर आपण आज समजून घेऊया की CPR होतो कसा। एक तर CPR म्हणजे काय की कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जेव्हा हार्ट अटॅक येतो किंवा कुठल्याही व्यक्तीला हृदय बंद पडतं आणि एकदम तो अनकॉन्शियस होतो, त्यावेळी आपल्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा वेळ नसतो। आणि जो हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठीच्या वेळेमध्ये ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात की त्याच्यामुळे ते हार्ट किंवा ते हृदय चालू राहावं, त्या प्रोसेसला आपण CPR असं म्हणतो, म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन। तर ही प्रोसेस करायची नक्की काय करायचं की एखादा माणूस एकदम अनकॉन्शियस झाला किंवा एखाद्या माणसाला तुमच्या समोर छातीत दुखतंय, तुमचं कोणी रिलेटिव्ह आहे, कोण तुमच्या जवळपासचे आहेत, किंवा तुम्ही रस्त्यानं चालताना एखादी व्यक्ती अशी जर कोलमडून पडली, तर पहिल्यांदा त्याची नाडी चेक करा। नाडी म्हणजे काय की उजव्या हाताचा किंवा डाव्या हाताची ही जी रेडियल आर्टरी आहे त्याला आपण नाडी म्हणतो, ती सगळ्यात प्रथम आपण चेक करावी। ती लागत नसेल तर मग आपण गळ्याच्या बाजूला जी कॅरोटिड आर्टरी असते ती चेक करावी। आणि तिथेही आपली जशी हाताला नाडी असते तशी गळ्याच्या खाली किंवा मानेच्या वर तिथेही नाडी असते, तीही चेक करावी। ती जर जाणवत नसेल तर सगळ्यात प्रथम पेशंटला फ्लॅट म्हणजे एका सुपाईन पोझिशनमध्ये झोपवावं आणि मग तो एकदा असा सुपाईन पोझिशनमध्ये झोपला आणि तुम्ही नाडी चेक केली तर एकदा पहिल्यांदा तुम्ही त्याच्या नाकावर हात ठेवावा। नाकावर बघावं की त्याच्या श्वासाची गती आहे का नाही आहे, श्वास चालतोय का नाही चालतोय। हे बघितल्या आपल्याला 2-3 गोष्टी करायच्या असतात। पहिल्यांदा जे करायचं असतं ते असतं ब्रीदिंग। म्हणजे ब्रीदिंग म्हणजे काय की त्याचं ब्रीदिंग जर चालू नसेल तर पहिल्यांदा आपण माउथ टू माउथ रेस्पिरेशन देतो असं म्हणतो, पण माउथ टू माउथ रेस्पिरेशन जरा ऑकवर्ड जर होत असेल तर आपल्याला त्याचा पहिल्यांदा एअरवे उघडायचा आहे। म्हणजे त्याची मान आहे ती मान फ्लेक्स करायची आहे। मान फ्लेक्स केल्यामुळे त्याचा एअरवे उघडतो, म्हणजे तोंड थोडंसं उघडलं जातं। त्याच्यानंतर आपण त्याच्या छातीच्या मध्यभागी दोन्ही हात आपले ठेवायचे। त्याच्या छातीच्या मध्यभागी डाव्या किंवा उजव्या बाजूला न ठेवता छातीच्या मध्यभागी ते हात ठेवायचे आणि छातीच्या मध्यभागी ते हात ठेवून त्याच्यानंतर मिनिटाला 60 म्हणजे एका सेकंदाला 1 असे चेस्ट कंप्रेशन घ्यायचे। आणि हे चेस्ट कंप्रेशन झाले की म्हणजे प्रत्येक मिनिटाला 1 चेस्ट कंप्रेशन, प्रत्येक सेकंदाला 1 चेस्ट कंप्रेशन, असे 60 चेस्ट कंप्रेशन द्यायचे। आणि त्या दरम्यान आपल्याला 10 ते 15 ब्रीदिंग द्यायचे असतात। जर तो आपला मग ते ब्रीदिंग आपण माउथ टू माउथ किंवा तोंडावाटे सुद्धा ते ब्रीदिंग देऊ शकतो, किंवा तोंडाच्या दोन ह्याच्यामध्ये आपण एखादी पाईप किंवा एखादी नळी ठेवून त्याच्या थ्रू आपण ते ब्रीदिंग देऊ शकतो। याला म्हणायचं कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन। हे करायचं किती वेळा तर हे जोपर्यंत आपण हॉस्पिटलला पोहोचतोय तोपर्यंत ह्या गोष्टी करत राहायच्या। म्हणजे दर मिनिटाला 60 कंप्रेशन छातीच्या मध्यभागी, डाव्या किंवा उजव्या साईडला नाही, म्हणजे प्रत्येक सेकंदाला 1 छातीचं कंप्रेशन आणि एका मिनिटामध्ये 10 ते 12 ब्रीदिंग। आणि त्याचा एअरवे ओपन म्हणजे नेक जी आहे ती फ्लेक्स केलेली म्हणजे वर उचललेली, ज्याच्यामुळे त्याचा एअरवे ओपन होतो। ही सिंपल आणि छोटी आणि साधी प्रोसिजर आहे। ही आपण हॉस्पिटलला जास्तपर्यंत जर करत राहिलो तर हृदयाचं जर हृदय बंद पडलं असेल तर ते हृदय बंद पडल्यामुळं जो रक्ताचा प्रवाह बाकीच्या अवयवांना जात नाही, तर तो प्रवाह जाण्यासाठी अशा प्रकारचे आपण चेस्ट कंप्रेशन करतो। चेस्टमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रेशर तयार करतो आणि त्याच्यामुळं जे हृदयामध्ये निगेटिव्ह कंप्रेशनवेळी पूर्ण शरीरामधलं जे रक्त आहे ते छातीच्या कप्प्यामध्ये येतं आणि पॉझिटिव्ह कंप्रेशनमध्ये ते सर्व शरीराबाहेर फेकलं जातं। आणि या प्रोसेसमुळे आपण ॲटलिस्ट हॉस्पिटलमध्ये जाऊपर्यंत मेंदूचा रक्तप्रवाह हा चालू ठेवू शकतो आणि हॉस्पिटलमध्ये पोचल्या त्याची पुढची ट्रीटमेंट चालू होऊ शकते। अशा प्रकारच्या CPR या प्रोसेसमुळं आपण बऱ्याचशा पेशंटना वाचवू शकतो। जवळजवळ 30 ते 50% पेशंट अशा प्रकारच्या प्रोसिजरमुळं हॉस्पिटलला जाऊपर्यंत वाचू शकतात। आणि ही एक फार मोठी आणि फार पुण्य करण्याची प्रोसिजर आहे असं मला वाटतं। हे जर आपण सगळ्यांनी शिकली तर आपल्याला चांगला उपयोग आपण या प्रोसिजरमुळे करू शकतो। थँक्यू।